श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजे किंवा कोणत्या वस्तू आपल्या घरी आल्या पाहिजेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सोन्यापेक्षाही मौल्यवान या वस्तू आहेत. आज बघायला गेलं तर सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत आणि प्रत्येकजण सोनं चांदी याच गोष्टी किंवा घर गाडी बंगला याच गोष्टी या दिवशी खरेदी करू शकतो असं नाही. पण ज्या गोष्टीचा अक्षय तृतीयेला खरा मान आहे त्याच वस्तूची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो. यंदा 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजे रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसाला आखाती असेही म्हटलं जातं. या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती, परशुरामाची जयंती, बसवेश्वराची जयंती आणि हयग्रीव यांची जयंती देखील असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला. तसंच या दिवशी भारताचा उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दरवाजे देखील केले जातात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. तसेच भगवान परशुरामाने जन्म घेतला तो दिवससुद्धा वैशाख शुक्ल अक्षय तृतीया होता आणि त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामाची पूजा देखील श्रद्धापूर्वक करण्याची पद्धत आहे. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापापासून कायमचा मुक्त होतो, अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान हवन क्षयाला जात नाही, म्हणून तर हिला अक्षय तृतीया असं म्हटलेलं आहे. देव आणि पितृ यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते. या दिवशी गंगेच्या स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे. अक्षय तृतीया हा एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो. परंतु मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ शोधण्याची गरज पडत नाही. संपूर्ण दिवस शुभ असतो आणि त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायचे असेल किंवा शुभ कार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो. स्वयंभू मुहूर्ताला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया हा सुद्धा 3.5 मुहूर्तामधला संपूर्ण असा एक मुहूर्त आहे. अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली तर ती जी काही वस्तू असेल किंवा ती जी काही गोष्टी असतील ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही. ती अक्षयपटीने वाढतच राहते. किंवा जी वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केली तर तिच्यामध्ये एक दिवस तिळाने का होईना वाढ होतं. असा हा अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभू शकते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्या निमित्ताने देखील होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असे प्रत्येक माणसाची इच्छा असते. तर बघूयात पहिली वस्तू कोणती आहे. पहिली वस्तू आहे अक्षय पात्र म्हणजे एक कलश. तो चांदीचा असू शकतो, सोन्याचा असू शकतो किंवा पितळेचा सुद्धा असू शकतो, तांब्याचा सुद्धा असू शकतो किंवा अगदी स्टीलचा. एक तांब्या एक कलश जर तुम्ही आणला तरीसुद्धा चालतो. कारण या दिवशी अक्षय कलश भरण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी अक्षय कलश भरल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर हे कायम भरलेलं राहतं. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या घरातल्यांना नोकरी असू द्यात व्यवसाय असू द्यात त्यामध्ये आपली कायम प्रगती होत राहते. म्हणून आपल्याला सोनं चांदी शक्य नसेल ना तर एक साधा स्टीलचा तांब्या
तरी या दिवशी आवर्जून खरेदी करायचा आहे. आणि हो, तांब्या खरेदी केल्यानंतर तो घरून जाताना थोडेसे तांदूळ घेऊन जा आणि त्या तांदूळाने भरलेला कलश जो आहे तो आपल्या घरी खरेदी करून आणायचा आहे. रिकामाच तो कलश आपल्याला घरी आणायचा नाही. दुसरी वस्तू आहे, तुम्हाला जर कुलदेवीची मूर्ती, कुलदेवीचा फोटो आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा असेल, घरात आणायचा असेल, तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता. देवघरात त्याची स्थापना करू शकता. त्याचबरोबर आपल्या गुरुची मूर्ती किंवा गुरुचा फोटोसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याची स्थापना आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता. 3. यानंतरची तिसरी वस्तू किंवा याला आपण पदार्थ म्हणू शकतो, तर तो आहे मीठ. या दिवशी तुम्ही मिठाची जर खरेदी केली तर शुक्रग्रह जो आहे तो मिठाशी संबंधित आहे आणि मानसिक शांतीसाठी चंद्रग्रह जो आहे तर तो शांत आहे. त्यामुळे मीठ हे आहे ते शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आणि या दिवशी मिठाची खरेदी केल्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते. संपत्ती जी आहे त्याची चणचण आपल्याला भासत नाही आणि कधी आपल्यावर वाईट दिवस येत नाही. आणि मीठ जे आहे त्याची पण निर्मिती ही समुद्रमंथनातून झालेली आहे. माता लक्ष्मीची सुद्धा समुद्रमंथनातून उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. 4. यानंतरची चौथी वस्तू आहे ती म्हणजे कापूस. जर तुमचं बजेट नसेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू घेणं परवडत नसेल तर या दिवशी तुम्ही कापूस खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामधली संपत्ती वाढते. बघा, कापूस हा पांढरा शुभ्र आणि अतिशय मऊ असतो. तर त्यामुळे आपण या दिवशी समजा तो कापूस घेऊन तुम्ही नंतर त्याच्या वाती बनवू शकता. आपण कापूस तर सगळे घेऊ शकतो, अतिशय फार महाग नसतो. त्यासाठी कापूस नक्कीच खरेदी करा. 5वी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांच्या घरी वापरली जाणारी वस्तू म्हणजे झाडू. लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूप झाडूची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही छोटीशी शिराई म्हणा किंवा झाडू आणि त्या दिवशी त्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करा. तो तसाच ठेवून द्या. जुना झाडू खराब झाल्यावर मग तुम्ही हा नवीन झाडू वापरू शकता, चालेल. पण या दिवशी तुम्ही झाडू खरेदी केला तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. झाडू बघा माता लक्ष्मी स्वरूप आहे, एवढं लक्षात ठेवा. 6. यानंतरची वस्तू म्हणजे पाण्याचा माठ. अक्षय तृतीयेला सोनं चांदी घेता आलं नाही तरीच अजिबात टेन्शन घेऊ नका. त्याऐवजी आपला साधा मातीचा माठ, एखादं मातीचे भांडं किंवा मातीचा दिवा जरी घेतला तर ते सोन्या इतकाच शुभ मानला जातो. सध्या उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत, त्यामुळे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा भरलेला माठ नक्की दान करा. मुक्या प्राण्यांना आणि माणसांना पाणी पाजणं हे अन्नापेक्षाही मोठं दान आहे. असं केल्याने घरातले पितृदोष दूर होतात आणि देवाचा आशीर्वाद पाठीशी राहतो. माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू खूप आवडतात. त्यामुळे या दिवशी मातीचा माठ घरात आणल्याने घरात पैसा, अडका आणि सुख समृद्धी येते. या दिवशी जे पुण्य मिळते ते कधीही न संपणारं अक्षय असतं. संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतं. आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर या मातीच्या भांड्यामुळे येते असं अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं. शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी जे काही विधी केला जातो ते सुद्धा मातीच्या भांड्यात करण्याची पद्धत आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये एखादा पुरुष व्यक्ती किंवा स्त्री व्यक्ती वारलेल्या असतील किंवा त्यांचं निधन झालेलं असेल तर त्यांच्या नावाने अक्षय तृतीयेला मातीची करा किंवा केळी पूजण्याची पद्धत आहे. मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या किंवा मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराची मातीची कळशी असते आणि आपण या दिवशी खरेदी करायचा असतो. त्यामध्ये पाणी भरून ती पितरांच्या नावाने पूजण्याची पद्धत अक्षय तृतीयेला असते. याविषयी सविस्तर जी माहिती आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. पण आता वस्तूमध्ये आपण काय काय घ्यायचं आहे याची माहिती तुम्हाला देत आहे, त्यानिमित्ताने सांगितले आहे. 7. आता यानंतरचं 7वी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अवघ्या 10-20 रुपयाची पिवळी मोहरी खरेदी करणे सोने चांदी आणणे इतकेच शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मीला विशेष आशीर्वाद मिळून घरात सुख समृद्धी येते. ज्योतिषी
आणि वास्तुशास्त्रानुसार पिवळी मोहरी नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. घराला कोणाची नजर लागू नये किंवा घरातील इडापिडा टळावी यासाठी पिवळी मोहरी आणि खडे मीठ एकत्र करून ठेवण्याचा उपाय खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे समृद्धी आणि संरक्षणासाठी या दिवशी पिवळी मोहरी नक्की घरी आणावी. बघा, लहान मुलं किरकिर करत असेल तर त्यांची दृष्ट काढण्यासाठी देखील पिवळ्या मोहरीचा उपयोग केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मानलं जातं. मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते. आणि प्रत्येकाला तर हेच वाटतं आपलं घर सुख संपन्नमय असावं, तर मग नक्की तुम्ही पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता. 8. यानंतरचा तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून या दिवशी तुळशीचं छोटंसं का होईना रोप तुम्ही लावा. नर्सरीमध्ये अगदी 10-20 रुपयांना तुळशीचं रोप मिळतं. आणि बघा, तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुळशी नसेल किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुळशी सुकली असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावा. त्याचप्रमाणे तुळशीची माळ खरेदी करू शकता. तुम्ही बारीक मण्याची माळ, एक जाड मण्याची तुळशीची माळ नक्कीच खरेदी करू शकता. तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती तुमच्याकडे असेल, फोटो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये आपण रंगणात ठेवतो, म्हणजे ज्याला बाळकृष्णसुद्धा म्हणतात, तर त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण ही तुळशीची माळ नक्कीच वापरू शकता. जपासाठी देखील वापरू शकता, आपल्या स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी देखील वापरू शकता. आता यानंतरची वस्तू म्हणजे पितळेचं भांडं. या शुभ दिवशी तांब्या पितळाची भांडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते, अन्न वाढते. तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात. आता बघा, शक्यतो तांब्या पितळ्याची भांडी आपल्याकडे असतातच, म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण जे वापरतो, तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्या देवपूजेसाठी म्हणा, एखाद्या पितळेच्या भांड्याची जर गरज पडत असेल किंवा तांब्याचा एखाद्या वस्तूची गरज पडत असेल, अक्षय तृतीयेला सारखा दुसरा महत्त्वाचा मुहूर्त नाही. तुम्ही आवश्यक या शुभ दिवशी, या 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दिवशी या वस्तूची खरेदी आवश्यक करा, जेणेकरून त्याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तराउत्तर वाढतच देखील राहील. आता अजून मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, ज्या आपण वर्षभर आपल्याला या वस्तूची गरज पडते. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र, यानंतर कुबेर यंत्र. कुबेर म्हणजे धनाची देवता आणि अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त या आहे. त्या दिवशी जर तुम्ही कुबेर यंत्र स्थापित केले तर तुम्हाला कुबेर देवतांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घरावर नेहमी राहील. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवाच्या मूर्तीची, तुम्हाला अन्नपूर्णा माता लक्ष्मी कोणत्याही देवांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांची मूर्ती खरेदी करून आणा, आणि त्या दिवशी स्थापित करू शकता. देवाचं वस्त्र घ्यायचं आहे, देवाच्या बाबतीत कुठल्याही वस्तू घ्यायच्या आहे, ताम्हण म्हणा, तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, तर तुम्ही देवाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी करा, तर त्याचा जास्त तुम्हाला लाभ होईल. त्यानंतर कवड्यांचं तोरण. यानंतर बघा, लक्ष्मीची पावलं. यानंतर गजलक्ष्मी, गंजात लक्ष्मी किंवा हत्ती. बघा, हत्तीची जोडी आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. पितळाची भरीव हत्ती जी आहेत तर ती तुम्ही या दिवशी खरेदी करून स्थापित करू शकता. त्याचप्रमाणे बघा, स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे. धातूचं स्वस्तिक देवघरामध्ये ठेवा किंवा मुख्य दरवाजाला तुम्ही बाहेरच्या साईडने लावावं. लावलं तर आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडत असतात. तर ज्यांना वाटते ते या वस्तू नक्कीच खरेदी करू शकता. तर नक्की तुम्ही अक्षय तृतीयेला म्हणा की त्या अगोदर का होईना या वस्तू खरेदी करा. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्तावरती या वस्तूची विधिवतपणे पूजा करा आणि आपल्या पदरी पुण्य पाळून घ्या. विसरू नका, कारण या दिवशी तुम्ही जे चांगलं कर्म कराल त्याचं तुम्हाला जे काही पुण्य मिळेल तर ते कधीच संपणार नाही. त्यामध्ये अक्षय ही वाढच होत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे आणि खरा मान आहे अशा या वस्तू आहेत, नक्कीच खरेदी करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.